तुम्ही कुणबीचं तुमचं 16%, त्याच्यानंतरचं तुमचं 90चं दिलेलं 16% हे जे उपवर्ग करून दिलंय 1994 ला ते घालणार, 89-90 ला जे मंडल कमिशनने दिले तेही घालणार, आणि ज्या पोट जाती घातल्या त्याच्यानंतर कोणत्या शिफारस नाही, कोणती समिती नाही, काय नाही, मागा सिद्ध केलेलं नाही, हे आता 2-250 जाती एका दणक्यात बाहेर काढ. मला पुन्हा सांगतो, ओबीसी बांधवाला तुमच्या नेत्याला सांगा, तो ह्यामुळं आमचं वाटोळं करू नको म्हणा. तो राजकीय फायद्यासाठी एकोटाने करतोय. यावल्यावाला गोरगरीब ओबीसीचं आम्हाला वाटोळं करायचं नाही. तो चॅलेंज करून आमचं आरक्षण घालवायलाय. त्याला सांगा मराठ्यांचं कुणबी आरक्षण आणि 10% आरक्षण घालू नको. आणि तो जर चॅलेंज करायला लावलं लोकाला तर मग मराठी सुद्धा आपलं ओबीसीचं आरक्षण सगळं घालतील. तो ह्यामुळे आमचं वाटोळं नको. मी ओबीसीचं वाटोळं करणार नाही, चॅलेंज करणार नाही त्यांचं आरक्षण. पण त्यांनी जर केलं तर मग मी सोडणार नाही. माहिती नाही, सरकारच्या प्रतिनिधीला माहिती आहे त्याच्याबद्दल काय आहे ती, आणि देशमुख कुटुंबाला माहिती आहे. कारण त्यांनी माग सांगताना सांगितलं आम्ही ठरवून, देशमुख कुटुंबाने आणि आम्ही ठरवून काही आरोपी होणारे थांबवले. त्यामुळे त्या मॅटरबद्दल त्यांनाच माहिती आहे, मला त्या मॅटरबद्दलचं माहिती नाही. ज्या दिवशी देशमुख कुटुंबाला गरज लागेल त्या दिवशी मी उभा राहील. पण आज मला माहित नाही, त्यांचा अंधारात आधी काय ठरतंय हे मला माहित नाही. मी हे प्रामाणिक काम करणार. मी घेतो तो डायरेक्ट वैर, मला येत नाही छक्के पंजे खेळता. या बोटवर ठोका घेणार अवलाद आपली नाही. त्यामुळे त्यांनी जाहीर मीडियाला त्याच वेळेस सांगितलेलं आहे की आम्ही ठरवून, देशमुख कुटुंबाने आणि आम्ही, म्हणजे देवेंद्र फडणवीस त्या सरकारच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून बरोबर डाव साधलाय. आता यांचा अंधारात काही ठरत आहे. तेच म्हणले आम्ही 6 आरोपी लय मोठे होणार होते पण होऊन दिले नाही, म्हणजे हे वाचविणार त्यांना. आणि मग नुसतं आम्ही बोंबलून का उपयोग समाजाने, त्याला अटक करा, त्याला अटक करा, त्याला आरोपी करा, आम्ही बोंबलून का उपयोग? तुम्ही अंधारात काही ठरता तिकडं. त्याबद्दलचं त्या दोघांनाच माहिती, सरकारच्या प्रतिनिधीला आणि देशमुख कुटुंबांना. आपल्याला त्याच्याबद्दलचं माहिती नाही. ज्या दिवशी त्यांना गरज लागेल त्या दिवशी मान काटून द्यायला पुन्हा पुढे उभं राहायला तयार आहे. त्याबद्दल आपल्या सध्या काही माहित नाही. ते देवेंद्र फडणवीस जाणं, ते सरकारचा प्रतिनिधी जाणं, आणि ती केस आता ती कशी संपवणार आहेत ते तुम्हाला थोड्या दिवसात कळत. देवेंद्र फडणवीस आणि सरकारचा प्रतिनिधी ह्या केसचा कसा कार्यक्रम लावला, यांनी कशी पद्धतशीर विल्हेवाट लावली ते तुम्हाला थोड्या दिवसात कळत. चलो, धन्यवाद. नाही ते कोण आहे ते काय मला माहित. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी पाठीमागच्या उपोषणाच्या वेळेस सरकारचे प्रतिनिधी पाठवून त्यांनी सांगितलं होतं की ज्या 8 मागण्या आहेत त्यापैकी 4 मागण्या तात्काळ करतो म्हणून. लगेच तात्काळ म्हणजे केसेस, त्याच्यामध्ये शिंदे साहेबांची समिती, हैदराबाद गॅझेटियर, असे ताबडतोब आम्ही करतो म्हणून सांगितलं होतं. आणि राहिलेल्या 4 मागण्यासाठी 2 ते 3 महिन्याचा वेळ द्या असं म्हणलं. ते 2 ते 3 म्हणले तरीही आम्ही 3 पर्यंत थांबलो, 2 वर थांबलो नाही. मग उद्या 30 एप्रिलला त्यांचे 3 महिने पूर्ण होते. तात्काळ करतो म्हणलेल्या मागण्याही मान्य केलेल्या नाही, यात मंजुरी दिलेली नाहीये ना 4 साठी. मग आता संयम किती असावा? 2 वर्ष झाला माझा करोडोना समाज रस्त्यावरती. सगळ्यांच्याच लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आहे. इथं पक्षाचा आणि राजकीय नेत्याचा प्रश्न नाही, इथं जातीचा आणि जातीच्या स्वतःच्या लेकराचा प्रश्न. इथं भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्याच आमदार खासदारांच्या लेकरांना आरक्षण लागणार आहे. ते आमदार खासदार मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा लागणार आहे. कार्यकर्त्यांच्या लेकरा बाळाला आरक्षण लागणार आहे. म्हणून इथं पक्ष नाहीये आता, आणि इथं नेता, आमदार, मंत्री असं नाहीये. इथं स्वतःच्या जातीच्या लेकराच्या प्रश्न आहे, आयुष्याचा, अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आता 30 तारखेला मी उद्याच्याला घोषणा करतोय. कारण काय झालंय बघा, संयम किती असावा. 2 वर्ष ठरलाय, याच्यापेक्षा किती संयमी वागायचं? संयम धरा, किती संयमी 2 वर्ष. आणि हे लगातार करोडोत आंदोलन आहे. हा टेम्पो जशाला तसा आहे, लाखोत करोडोत लोक आता जशाला तसे. मग आता किती वेळ सरकार ते विश्वासघात करणार? आता मला नावीलाजानं सरळ करावं लागणार आहे त्यांना ठेवल्या. मी कधीच पक्षाचा, राजकीय नेत्यांचा कधी द्वेष केला नाही, कारण हे सगळ्या समाजाला आरक्षण लागतं. आता जर तुम्ही मला म्हणत असाल की सरकार आमचं आहे आणि तुम्ही मागू नका, तर हे मी ऐकत नसतो. कारण तुमच्या इथं सत्तेचा प्रश्न नाही, तुमच्या आधी जात. तुमच्यासाठी तुमचा नेता महत्त्वाचा नाही, पक्ष महत्त्वाचा नाही, तुमच्यासाठी जात आणि जातीचे लेकरं महत्त्वाचे. हे आधी आमदार, खासदार, मंत्र्यांनी समजून घ्या. नसता ह्यो समाज तुमच्या सुद्धा विरोधात अंगावर येईल. जर का एखादा आमदार, खासदार, मंत्री जर म्हणला की आमची सत्ता आहे,
आणि मग कसं आमचं सरकार आहे, तो सरकार नाहीये, तो अपक्ष नाहीये, तो नेता नाहीये, हे तुला मी सावध करायला. तुझी जात आहे आणि त्या जातीचे लेकर आहेत, त्यांचं वाटलं तू करू नको असं म्हणून. नसता हे लोक तो अंगावर येणार. मग याला मराठामध्ये दे, जिथं दिसत गठल तिथं कार्यक्रम सुरू कर. शिंदे समितीचा 4था अहवाल या ठिकाणी दाखल झालेला आहे. 58 लाख मराठा समाजाच्या नोंदी सापडल्यात. काय वाटतं? चांगली गोष्ट. माझ्या समाजाचं कल्याण झालं, आनंदी चेहरे झालेत माझ्या लेकरांचे. त्यांना नोकऱ्या लागायला, शिक्षणात आता सवलती, आता शिक्षणात सुद्धा शिष्यवृत्तीमध्ये. मी जातीवादी असतो तर मी नुसत्या मराठ्यांच्याच लेकराला आरक्षण घेतलं असतं, शिक्षण घेतलं असतं मुलीला मोफत. सरकारनं सांगताना सांगितलं होतं मराठ्याच्या मुलीला मोफत शिक्षण करतो. मी जातीवादी नाही. लेकीबाळीनं काय केलं, सगळ्या जातीच्या मुलींना मोफत पाहिजे म्हणलं. ज्या लेकरांना आरक्षण आहे त्यांनी शाळेत सुद्धा जातीवाद नाही केला पाहिजे. त्यांनी उलट असं म्हणलं पाहिजे आरक्षण असलेल्या लेकरांनी, विद्यार्थ्यांनी की माझा मित्र, माझी मैत्रीण मराठ्यांची आहे, त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे. ही भूमिका शाळा शिकणाऱ्या, आरक्षण असणाऱ्या सगळ्या जाती धर्माच्या पोरांचं आणि पुरींचं सुद्धा असलं पाहिजे. आमच्या लेकराला मिळू नये की शाळातल्या आरक्षण असणाऱ्या सगळ्या जाती धर्माच्या मुला मुलींची भूमिका नसली पाहिजे. म्हणून आता उद्याच्याला बघूयात, जवळपास 2 ते 2.5 करोड मराठा त्याचा लाभ घेणार. आणि मराठ्यांना सुद्धा माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान आहे, महाराष्ट्रातल्या ज्यांच्या नोंदी निघाल्या त्यांनी अर्ज करा, प्रमाणपत्र काढून घ्या, घरात झोपू नका, लेकरा बाळाचं वाटोळं करू नका. तुमचा पक्षाचा नेता सत्ता असला तर तुम्हाला मोठं नाही करणार. आणि सरकारलाही सांगतो, ज्या नोंदी सापडल्यात त्या ग्रामपंचायतला लावा. लोकांना माहीत होईल नोंदी कोणाच्या सापडल्यात, लोकांना तेही माहीत असलं पाहिजे. 58 लाख नोंदी सापडल्यात, पण कुणाच्या सापडल्या. किंवा दौंडी देऊन गावात सांगा की ग्रामपंचायतला त्या नोंदी चिटकवल्यात, आपण आपले नावं जाऊन बघा. आणि ज्यांचे नोंदीत नाव आहेत त्यांनी अर्ज करून प्रमाणपत्र घ्या. हे पहिलं काम करा. गाफील राहू नका, नुसती नोंद सापडी घरी झोपला असं करायचं नाही. तुमच्या भावकीत जर एक नोंद सापडली असली तर सगळ्या भावकींना अर्ज करून प्रमाणपत्र काढून घ्या. आता ऍडमिशन सुरू होतील, भरत्यात, पोरांचं वाटोळं करू नका. की माझं जाहीरपणानं आपल्या माध्यमातून मराठा समाजाला सुद्धा आव्हान आहे की नोंदी सापडल्या तर अर्ज करा. त्याला जे तरुण प्रश्न आहे पाटील, ज्या कुंडी नोंदी सापडल्यात त्याला आव्हानात्मक याचिका जी आहे ती ओबीसी समिती करणार असल्याचं तुम्ही आता बोललेला आहात. ते जर असं करत असतील तर आमचे मंडल आयोगच चॅलेंज करून देखील म्हटलेला आहात. मग का नाही करणार? आमची वाईट भूमिका आत्तापर्यंत होती का? तुम्हाला आरक्षण मिळालं, आम्ही आनंदानं बघितलं, तुमच्या लेकरा बाळाचं कल्याण व्हावं. पण आमचं जे 150-200 वर्षापासून आरक्षण आहे, आम्ही ते लढून रक्त जाळून मिळवलंय. आणि ते कुणबीचं जर तुम्ही चॅलेंज करणार असाल, केलंय म्हणलंय ते, मी नाव नाही घेत पवित्र मंडपात त्याचं, तो म्हणला आम्ही केलंय, आमचे लोक गेलेत कोर्टात. तो हे लोक गेले म्हणजे तो पाठीले, त्याचा अर्थ असा आहे. तुला कसं काय माहिती झालं सगळ्यात आधी? आणि मग जर आमचा हक्काचं, समजा आमचा शेतीचा 7/12 आमच्या नावावर आहे आणि ते जर वावर आमच्या नावावर असून ते जाणार असलं तर नसणाराचं तर तवाच जाऊ शकतं. मग तसंच आमचं तर कुणबी हे 150 वर्षापासून आहे. आणि तुमचं आता 94ला तुम्हाला 16% आरक्षण दिले, ते पण जात आहे. 90ला तुम्हाला मंडल कमिशनने दिले, मग ते बी जात आहे. आणि ज्या बोगस जाती घातल्यात 200-250 आरक्षणात मंडल कमिशनच्या नंतर, पोट जाती उपजाती म्हणून, त्यात एका झटक्याच बाहेर निघतात. मग जर कुणबी चॅलेंज होणार असलं जे होऊच शकत नाही तर तुम्हाला तर समित्यानं आयोगानं दिलेलं आरक्षण आहे, ते तर एका दणक्यात जात आहे. मग तुम्ही आमचं घालणार असलं तर मला तुमचं घालावं लागणार आहे आणि मी ते चॅलेंज करणार आहे. मग देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.